नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये. मी गणेश चव्हाण. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे एक गोष्ट की बऱ्याच दिवसापासून महापोर्टलचा घोटाळा आणि बऱ्याच काही व्हॉलेंटियर जे विद्यार्थी आहेत त्यांनी वेळोवेळी प्रदर्शन केले, विरोध केला आणि याच्यामध्ये नाराजगी त्यांनी आपली दर्शवली की याच्यामध्ये घोटाळा होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि जे काही मास कॉपी होत आहे हे आपण वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून हे आपण बघितलेलं आहे. आता जे महापोर्टलची परीक्षा होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण जवळपास 34 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. त्याचा कोणताही दिनांक नाही ना, परीक्षा नाही ना, पैसे पण एका विद्यार्थ्यांनी 1,000 रुपयाच्या जवळजवळ पैसे पे केलेले आहेत. 2 परीक्षेचे फॉर्म भरले, परीक्षा झाली नाही. आता हे सगळं मित्रांनो, आता एक न्यूज आलेली आहे आजची, ती महाराष्ट्रातील सर्व परीक्षा त्या एमपीएससी घेणार आहे. आता म्हणजे निवड मंडळामार्फत ते भरती बंद होणार आहे. आणि निवड मंडळ म्हणजे कोणतं, जे जिल्हा निवड मंडळ असते, जिल्हा निवड मंडळ, त्याचे अध्यक्ष कोण असतात तर ते जिल्हाधिकारी. तर जिल्हाधिकारी जे आहेत, या जिल्हा अधिकाऱ्यांचं जे विश्वासार्हता आणि आपण पारदर्शकता ती अजून जास्त व्हावी त्या माध्यमातून सरकार पावलं उचलत आहे. अशी एक मीटिंग झाली, तर या माध्यमातून हे लोकमतचं अपडेट आहे. या आज पुणे एडिशन त्याच्यामधून हे एक छोटंसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, निवड मंडळामार्फत भरती बंद करण्याचा शासनाचा विचार आहे आणि याच्या माध्यमातून आता जी नोकर भरती आहे ते सर्व परीक्षा महाराष्ट्रातील एमपीएससी जे आहे आपलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या माध्यमातून ते घेतल्या जाणार आहेत. आणि असं कोण सांगितलं तर राज्य सरकार करीत आहे आणि मुख्य सचिव संजय कुमार यांनी ही या संदर्भातली माहिती यांनी दिलेली आहे. एक बैठक सुद्धा झाली आणि बैठक बोलावून त्या गोष्टी त्या आता पावलं त्या पद्धतीने उचलत आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. तुमचं काय याच्यावर मत आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच नोंदवू शकता. आणि याच्या अगोदर कसं होत होतं की राज्यसेवा आणि संयुक्त गट ब अराजपत्रित पद्धत अशा म्हणजे ग्रुप ए आणि बी अशा दोनच परीक्षांच्या ज्या आहेत त्या घेतल्या जात होत्या. तर आता याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळं होत होतं. म्हणजे कसं, आता जे अराजपत्रित ब आहे, क आहे, ड याही भरती आणि दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत केली जात आहे. आणि ही भरती एमपीएससी मार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. हा विचार कितपत व्यवहार्य ठरेल, ते कोणत्या संवर्गात नोकर भरती आणि एमपीएससी मार्फत करता येईल याचा जे चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री जे सचिव आहे, मुख्यमंत्र्यांचे सचिव या सचिवांना ते दिलेली आहे. मग आता फेब्रुवारीला सचिवांची बैठक घेणार आहेत. आता बघू त्यांच्या बैठकीनंतर अजून काय आपल्याला अपडेट मिळतं. त्याचं कारण काय आहे तर महापोर्टलद्वारे जी भरती होती त्या वादग्रस्त ठरल्यामुळे तिचा जे मूठमाती देत ज्या कंपनी होती त्या कंपनीची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच केली होती. आणि त्या कंपनी नोकर भरतीसाठी निवड जी आहे ते निवड सहकार्य करतात. या मंडळांना हे नोकर भरतीसाठी निवड मंडळ आहे ते सहकार्य करतात, असा एक या कंपन्यांवरती आरोप पण होता. आणि पोर्टलमध्ये आपण बघितलं किती मोठा घोटाळा झालेला आहे. आता ते बंद झालेलं आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या कंपन्या. आता तुम्ही म्हणता की टीसीएस, आता टीसीएसचं मित्रांनो त्यांचं कॉन्टॅक्ट यांच्याकडे गेलं, पण तुम्ही बघाल तर एसएससीचं पण यांच्याकडे होतं. तर खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये न्यूजला तुम्ही एबीपी न्यूज आहे, जे नॅशनल न्यूज चॅनल आहेत, त्या माध्यमातून हे सगळं भांड फोडलेलं आहे त्यांनी. तरी पण यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई केली जाईल किंवा अजून पारदर्शकता कशी आणली याच्यावरती विचार करून कदाचित शासनाने ही निर्णय घेतला असेल, असं याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं. कशामुळे करण्यात येणार हा बदल याच्यामध्ये सांगितलं आहे की दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त असतात. या मंडळाला भरती प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी अलीकडेच 3 कंपन्यांची नियुक्ती प्रशासन जे आहे सामान्य प्रशासन विभागाने केली होती. मात्र आता विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाच्या जे अखत्यारीतील निवड प्रक्रिया एमपीएससी कडे देण्याचा प्रस्ताव आहे आणि एक छत्राखाली आणण्याचा आदेश आहे ते. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. काही राज्य करतात, पण सगळ्याच निवड त्यांचा जो काही राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्या पर्टिक्युलर स्टेट, त्या स्टेटचं जे असतील कमिशन ते काम करत असतं. प्रत्येक जिल्ह्याच्या निवड मंडळावर भरतीबाबत अवलंबून राहण्याऐवजी एमपीएससीच्या छत्राखाली भरती आणणं हा त्यामागील उद्देश आहे. आणि सरसकट सगळ्याच प्रवर्गाची भरती एमपीएससी मार्फत करण्यात येईल का, काही संवर्गांची ही बाब जी आहे तपासून बघितली जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचे जे उत्तर आहे, निर्णय आहे, तो घेतला जाणार आहे. ही सर्वांसाठी एका साईडला मित्रांनो ही आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्ही बघाल तर बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांची मागणी होती की एमपीएससीच्या मार्फत बाकीच्या परीक्षा का घेतल्या जात नाही. जे जिल्हा निवड समिती आहे, ही समिती बऱ्याच वेळेस इथं जसं सांगितलं त्यांनी स्वतः की त्या नोकर भरतीसाठी निवड मंडळांचं सहकार्य त्या लोकांना लाभतं किंवा त्या कॅन्डिडेटला, त्या उमेदवारांना लाभते, त्या कंपन्या त्या मदत करत असतात. मग
ते जर बंद करून सगळं ते एका छताखाली म्हणजेच एमपीएससीच्या अंतर्गत जर ह्या परीक्षा झाल्या तर नक्कीच त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना, आणि जे विद्यार्थी कष्ट करू होतकरू हुशार आहेत आणि कष्टातून आलेले आहेत, त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे, त्यांना नक्कीच त्याचं यश मिळेल, त्यांना फळ मिळेल. त्याच्या पाठीमागचा हा उद्देश सगळ्या विद्यार्थ्यांचा होता आणि तो हे जर पूर्ण झालं तर नक्कीच आपण म्हणू की आपल्या ज्या उद्देश होता तो पूर्णत्वास आहेच, जवळपास नेलाच शासनाने, असं आपण समजू शकतो. मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या अपडेटमध्ये. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नोंदवू शकता. धन्यवाद.